हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण कंठ राहू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सत्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत, सुरुवात आहे आपली चिंतनाची काय सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह या अंगाने सद्गुरू जे हरिपाठ आपल्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करत होते, त्यामागे जो त्यांचा जो शुद्ध हेतू होता तो म्हणजे प्रत्येकाला स्वरूप स्मरणाची गोडी लागावी. ही स्वरूप स्मरणाची गोडी लागण्यासाठी हे स्वरूप स्मरण कसं करायचं याचं मार्गदर्शन म्हणजे हा हरिपाठ आहे. हा जो हरिपाठ आपण नेहमी म्हणत असतो, त्या हरिपाठाचा अर्थ किंवा त्या हरिपाठामध्ये असलेला जो भाव आहे, ज्ञानेश्वर माऊलींना आपल्याला जे मार्गदर्शन करायचं आहे ते आपल्याला जर व्यवस्थित समजलं आणि तो अर्थ लक्षात घेत तर त्या भावातून जर आपण हरिपाठ करायला लागलो तर तिथे एका बाजूने स्वरूप स्मरणही होतं, मन निवांत होतं, मन शांत होतं आणि तो बोध, स्वरूपाचा बोध आपण अगदी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. म्हणून आत्तापर्यंत जे आपण अभंग म्हणजे 14 अभंगाचं आपण चिंतन केलेलं आहे. आणि या 14 अभंगामध्ये त्यांनी स्वरूप स्मरण करायला सांगितलं आहे. शब्दार्थाने आपण त्याला म्हणतो नामस्मरण करायला सांगितलं. आपण त्याचा गुह्य अर्थ सांगतो, आपण स्वरूप स्मरण केलं पाहिजे. नामस्मरण वाटलं की आपल्याला वाटतं की आपल्याला जे नाम दिलंय विठ्ठल विठ्ठल ते करायला सांगितलं आहे, तेच करायला सांगितलं. पण त्या नामाच्या द्वारे स्वरूपाचं स्मरण कसं करायचं ते आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वर. आणि म्हणून जिथे जिथे नाम म्हटल्यानंतर नाम कोणाचं, जसं आपण नाव देतो तसंच संतांनी ह्या स्वरूपाला नाव दिलं. ते नाम म्हणून त्याला म्हणतात नाम. स्वरूपाला दिलेल्या नावाला नाम म्हणतात आणि सर्वसाधारण माणसाच्या नावाला नाव देतात त्याला नाव म्हणतात. हा एक फरक आहे, कळलं. त्यामुळे हे जे नाम म्हणजे स्वरूप हा पहिला अर्थ आपल्याला लक्षात आला होता. म्हणजे देवाचं नाव आपण जे घेतो आहोत म्हणजे एखाद्या विशिष्ट देवतेचं नाव घेतो असा त्याचा अर्थ नाही, तर जे सर्वांचं मूळ आहे विश्वाचं, सर्व विश्वाचं मूळ म्हणजे मनुष्य असो, पशुपक्षी असो, वनस्पती असो, सर्व जे जे आहे चर आणि अचर जे जगत आहे त्या चर अचर जगताचं जे मूलस्थान आहे जिथून चर आणि अचर जगत निर्माण झाली त्या स्वरूपाचं आपल्याला स्मरण करायचं. आणि ते स्वरूपाचं स्मरण करताना ते स्वरूप कसं आहे हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. म्हणून नामस्मरण करताना नुसतं नाम घ्या आणि बोला असं म्हटलं तर बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं बस नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं की झालं, पुण्य मिळालं. असं तर अनेक लोक मनापासून, आता हल्ली वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, अनेक संप्रदायाचे लोक आहेत, ते नाम घेतात, भरपूर घेतात. सगळं पार झालं पाहिजे ना, एवढं पार का होत नाही असा प्रश्न पडला पाहिजे, आपल्याला पडत नाही. आपण वरती म्हणतो बाबा छान नाम दिलंय म्हणून येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी असं जरी संतांनी सांगितलं तरी ते काही बघायला गेलं तर खरं नाही, पण बरं आहे. बरं का वेडावाकडं काहीतरी घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव तरी घेता.
तेवढा म्हणजे देवभाव आहे आपल्याकडे एवढं खरं. पण ते खरं नाहीये. खरं नाही म्हणजे ते बरं जरी असलं तरी खरं नाही. खरं काय? खरं म्हणजे नाम मुखामध्ये आल्याबरोबर ते स्वरूपाचं स्मरण असलं पाहिजे. हा पहिला बोध त्याच्यातून लक्षात घेतला. हा पहिला बोध जर आपल्या लक्षात आलं की आपल्याला नामस्मरण करायचं नेमकं काय करायचं आहे, तर स्वरूपाचं स्मरण करायचं. मग स्वरूप कसं आहे की ज्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं ते स्वरूप. जे जे विश्व रूप दिसतं, माणसं दिसतं, जे जे दिसतात ती सगळी रूप लक्षात घ्यायचं. जे जे दिसतं ते जे जे ह्या विश्व विश्व म्हणून जे जे दिसतं आपल्याला ते सगळं रूप आहे. आणि ह्या सगळ्यांचा रूपांचा जो आधार आहे की हे सर्व रूप जेथून निर्माण झाले ते स्वरूप आहे. आणि हे स्वरूप निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे. पण तरी कोणत्याही शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही असं आहे. म्हणजे या स्वरूपाला समजावून सांगायचं असेल तर सांगता येतं, कारण जे दिसतच त्याचं वर्णन कसं करणार. लक्षात घ्या, तुम्हाला काही गोष्टी दिसत नाही आणि तुम्हाला आता वर्णन करा. एखाद्या लहान मुलाला सांगितलं की आपल्याला सांगा, जा आता अमेरिकेचं वर्णन करा, अमेरिका कशी आहे. आम्ही गेलोच नाही अमेरिकेला, तर अमेरिकेचं वर्णन कसं करणार. आहे अमेरिका माहिती आहे, पण माहीत नाही कसं वर्णन करणार. म्हणजे स्थूल गोष्टीचं जर ती पाहिली नाही तर आपण स्मरण करू शकत नाही. तर जी दिसतच नाही, जी आहे की नाही हेही कळत नाही. आता ज्याला पहिलं कळलं तो किती बुद्धिवंत त्याचा विचार करा, आपल्याला सांगून सुद्धा लक्षात येत नाही. म्हणून कैसे बोटाने दाऊ तुला रे गुरुच्या मुला, असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात तेच सांगतात की किती जरी शब्दाने सांगितलं तरी ते लक्षात येणं कठीण आहे. पण सोपं कधी होतं, सोपं सद्गुरूंप्रती जी शरणागती असते आणि सद्गुरूंनी जे सांगितलं ते करण्याचा जेव्हा शिष्य प्रयत्न करतो मनापासून, तेव्हा हळूहळू आपल्याच मनाच्या ठिकाणी जी प्रगल्भता येते, ते शिष्याच्या मनाच्या ठिकाणी प्रगल्भता येईल, त्याला ते हळूहळू कळायला लागतं. पटकन कळत नाही. कोणाला सगळं आम्हाला पटकन कळलं तर ते थापा मारतात. कारण ही वस्तू पटकन कळणारीच नाही. ती पुन्हा 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 प्रयत्न करूनच हळूहळू कळते. हळूहळू त्याचा थोडासा अर्थ कळायला लागतो. म्हणून हे 14 अभंग म्हणजे आपल्याला 27 अभंगापर्यंत जायचं आहे. म्हणजे जवळजवळ 50% आपण प्रवास केलेला आहे. आता 50% प्रवास केल्यानंतर ते काय सांगतायत, ह्याच्या पुढचे जे अभंग आहेत ते आपल्याला त्या स्वरूपाच्याच अंगाने आहेत आणि स्वरूपाचं स्मरण कसं करायचं हे सांगतं. हे पहिलं कळलं पाहिजे की नामस्मरण म्हणजे नामाचा अभ्यास करा. नामस्मरण सगळं सोपं आहे, सुलभ आहे, सगळं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. तिथे फक्त श्रद्धेने करा, तसं तो भाव धरा. भावेविण देव न कळे दिसते, गुरुविण अनुभव काही सांगतात. हे जे ते सांगतायत त्याचा अर्थ आपल्याला साधकाला तो आधी समजणं कठीण आहे. आणि तो समजण्यासाठी आपल्याला एक तर सद्गुरूंची प्रबोधना पुन्हा पुन्हा ऐकावी लागतात, सद्गुरू लिहिलेले ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावे लागतात, आणि परत त्याचा अर्थ कोणीतरी आपल्याला समजावून सांगावा लागतो. आपोआप समजलं नाही तर ज्ञानेश्वरी वाचून सगळे पार झाले असते. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे, भागवतामध्ये सगळं सांगितलेलं आहे. कुठे नाही सांगितलं असं नाही. प्रत्येक संतांनी आपल्या पद्धतीने जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. पण येतोच तिथे, कारण ते कोणीतरी जर समजावून सांगत नसेल तोपर्यंत ते आपल्याला कळत नाही. म्हणून संतांची वचनं उलगडून सांगायला परत संतच हवेत. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपल्याला हे कळवण्यासाठी आपल्या जवळ कोणतरी असायला, म्हणजे आपल्याला सद्गुरू रूपाने सद्गुरू भेटले, ते आपल्याला सांगतायत, त्यांची प्रबोधन आपण ऐकून त्याच्यातून नेमकं हा हरिपाठ म्हणजे स्वरूप स्मरण, स्वरूपाचा बोध हे पहिलं कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही तर एक तैसा बोल रामकृष्ण हरी एवढंच होणार, या पुढे जाणता येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून नुसतं अगदी मनापासून तो अर्थ समजत 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 आपण ज्याला हा बोध घ्यायचा प्रयत्न करतो तर मन शांत होतं, निवांत होतं. ही एक साधी गोष्ट आहे. एका ठिकाणी आपलं मन जसं जसं रममाण व्हायला लागतं तसं मन शांत होतं, मन निवांत होतं. पण मनाची प्रगल्भता येण्यासाठी तिथे भाव यावा लागतो. भावेविण देव म्हणतात ना, की भावाशिवाय देव कळू शकत नाही.
आणि म्हणून हा जो नामस्मरणाचा जो अभ्यास सांगितलाय तो का सांगितलाय हे पहिलं समजून घ्या. नामस्मरणाचा अभ्यास म्हणजे स्वरूप स्मरणाचा अभ्यास, म्हणजे स्वरूपाचं स्मरण म्हणजे ते स्वरूप आणि आपण वेगळे नाहीत हे सांगायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, म्हणजे जे दिसत नाही, जे कळत नाही, जे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो तेच आपण आपल्याला अनुभवायचं आहे. काय म्हणजे कोडं पण आहे जीवनाचं की स्वरूप स्वरूप म्हणतात, ते स्वरूप आहे कुठे? प्रत्येक रूपामध्ये ते आहे. आणि प्रत्येक रूपामध्ये आहे म्हटल्यानंतर प्रत्येक रूपाकडे पाहायचं कसं? ते स्वरूप आहे म्हणून पाहिलं पाहिजे. पहिलं आपण नाही पाहत तसं. आपण काय पाहतो? अमका तमका असा तसा हेच पाहतो ना. ते स्वरूप म्हणून आपल्याला पाहायची बुद्धी होत नाही. म्हणून ती बुद्धी झाली पाहिजे पहिली, म्हणजे बुद्धी तिथे वळली पाहिजे. म्हणजे सगळे अभंग आहेत ना ते त्या पद्धतीने सांगितले की स्मरण ज्याचा विसर पडलेला आपल्याला त्याचं ते स्मरण द्यायचं म्हणजे नामस्मरण. आपल्याला कसला विसर पडलाय? आपण त्या स्वरूपाचंच रूप आहोत की ते रूपच म्हणजे ते स्वरूपच रूपाने प्रगट झालेलं आहे. तिथे नियम आहे, तिथे मर्यादा आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा आपण स्वरूपाचे आहोत आणि स्वरूप आणि आपण एकरूप आहोत हे स्मरण होण्यासाठी नाम घ्यायचं. लक्षात घ्या, म्हणजे आहे काय ते लक्षात घ्या. कुठेतरी बाहेर शोधायला जायचं आहे नाही. जिथे आहे ठाईचं बैसोनी करा एकची, हे जे संत सांगतात त्याचा अर्थ आहे. लोक तीर्थयात्रा करतात वरती, इथे सांगतायत तीर्थयात्रेला जाऊन काही फरक होत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमनिश्चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ सांगतात. माझा कुंभाला सगळे जात आहेत, कमी जास्त जात नाही. किती कोटी लोक जात आहेत? एवढे कोटी लोक जात आहेत. जर त्यांना तिथे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी म्हणजे काय? भ्रमी म्हणजे भ्रमण एक बाजूने, आणि भ्रमी म्हणजे भ्रमिष्ठप्रमाणे धावणार. ते सगळे जातात म्हणून सगळे जात आहेत. आजकाल बघा सगळे जातात, रजा करून जातात, हे करून जातात. जायला हरकत नाही, जाऊ नये असं नाही. पण जर तिथे स्मरण नसेल स्वरूपाचं तर तिथे जाण्याचा अर्थ नाही. आणि जर तुम्हाला स्वरूपाचं स्मरण आहे तिथे जाण्याची गरज नाही. जरा परखड वाटतं पण जे खरं आहे ते सांगतोय. म्हणजे ज्ञानेश्वर भावाने इथे प्रत्येक वेळेला सांगलंय की तीर्थयात्रेला जर तुम्हाला जर ते स्मरण नसेल तर तिथे जाण्यात काही अर्थ नाही. की तिथे उगीच सगुण आहे की निर्गुण आहे हा वादात पडण्यात अर्थ नाही. हा परमेश्वर असा आहे की तसा आहे हे वाद पण घालू नका. फक्त तुम्ही ते स्मरण करा. ते तत्व आहे त्याचं स्मरण करा. आणि तत्व आहे त्याचं स्मरण करता करता आपल्याकडे जे विस्मरण आहे त्याचं स्मरण होईल. नामस्मरण म्हणजे स्वरूप स्मरण, म्हणजे नामाच्या द्वारे जेव्हा आपण त्या दिव्यत्वाचा भाव करायला लागतो तो दिव्यत्वाच्या भावा धरता 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 त्या शिष्याचं त्याच्या मनाचं रूपांतर उन्मनीमध्ये होतं. म्हणजे हा महत्वाचा भाग आहे की ते स्मरणाने काय होतं? स्मरणाने आपल्या मनाचं रूपांतर होणार आहे. आज आपल्याला कळत नाही, काहीच कळत नाही असं समजून घ्या. पण एकदा पुन्हा पुन्हा जसं हा भाव समजून करत 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 आपण गेलो तर आपल्या ठिकाणी जे विसर आहे, आपल्या ठिकाणी अहंकार आहे, आपल्याकडे भ्रम आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे प्रत्येक माणसाकडे, कोणाकडे कमी आणि कोणाकडे जास्त हा भावच नाही. सगळ्यांकडे सारखं आहे. परमेश्वर सगळ्यांना सारखं देतो. सगळ्यांना सारखा विसर दिलाय, सारखा भ्रम दिलाय सगळं, आणि सारखं ज्ञानही देऊ शकतो. म्हणून अशा वेळेला आपण नाम कसं घ्यायचं हा महत्वाचा मुद्दा असतो. म्हणून एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की हे आहे ते एकच स्वरूप आहे. एकच स्वरूप आहे आणि त्यात ही जी सगळी रूपं दिसतात ती त्या सगळ्या स्वरूपाचीच रूप आहेत. म्हणून स्वरूपच विविध रूपाने पसरलेलं आहे, विस्तारलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, माझिया विस्तारलेपणाचे निनावे ते जगत नवे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तैसे दही, की बीज झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मध्ये एकाचा विस्तार ते हे जग.
ते माझं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली मी म्हणून माझा नाही म्हणत आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत हे जे चैतन्य स्वरूप आहे हे चैतन्य स्वरूपाचा हा विस्तार आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणजे जे अनंत स्वरूप आपण म्हणतो ते अनंत स्वरूप सर्व रूपारूपाने प्रगट आहे. म्हणजे त्या अनंत स्वरूपाला पकडायचं कुठे, तर जिथे जिथे रूप आहे तिथे ते स्वरूप आहे. नाही तर त्याला शोधता शोधता जन्म जाईल पण मिळणार नाही, हाताला काहीच लागणार. मग पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. लोक बरेच प्रयत्न करतात पण जसा पारा हाताला लागतो वाटतो पण हातात येत नाही, तसं हे स्मरण आपल्याला होण्यासाठी नेमकं काय करायचं याचं मार्गदर्शन करतायत. म्हणून पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, चैतन्य स्वरूप आहेच. जिथे मी आहे वाटतं तिथे चैतन्य स्वरूप आहे. आज मी आहे म्हटलं की मी अमुक आहे मला वाटतं, ते मी अमुक आहे हे बाजूला करायचं आणि तिथे चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण करायचं, म्हणजे नामस्मरण. नामस्मरण असं जेव्हा आपण म्हणतो, लोक मोठे मोठे नाम घेतात हे घेतात, म्हणजे नेमकं काय करतात, आपण कोण आहोत जर आपल्याला कळलं म्हणजे समजा आता जे तुम्ही जे आहात ते तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही कोण आहात, आणि तुम्हाला लोक शोधतायत आणि तुम्ही गपचूप लपून बसलेले आहात. लोक हाक मारतायत, तुम्हाला माहिती आहे हाक मारतात पण तुम्हाला बाहेरच पडायचं नाही, तर तुम्हाला कोणालाच काय कळणार तुम्ही कुठे आहात. कळलं? तुम्हाला मनामध्ये माहिती आहे तुम्ही कोण आहात म्हणून तुम्ही गपचूप बसता, तुम्हाला नाही पुढे जायचं. पण तुम्ही स्वतःला हाक मारली तर तुम्ही लपलात काय जागे झालं म्हणजे बाहेर आलं का, ते तुम्हाला तर माहितीच आहे, तिथं ओळख होतात. लक्षात काय म्हणतोय, तसं हे नामस्मरण आहे. म्हणजे नामस्मरणाचं जे गुह्य आहे ते लगेच लक्षात येत नाही. म्हणून हे नामस्मरण प्रत्येक रूपारूपामध्ये ईश्वरी शक्ती नांदते आहे, ही चैतन्य शक्ती नांदते आहे. त्या चैतन्य शक्तीला आपण कोण आहोत त्याचा विसर आहे, तिथे त्याला आठव देणं म्हणजे नामस्मरण, म्हणजे आठव देणं म्हणजे स्मरण देणं. म्हणजे स्मरण आपण आपल्याला देतो. म्हणजे स्मरण करत असताना कसं करायचं, म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात, नाम म्हणजे स्वरूप. म्हणजे स्वरूपाला कुठे पाहायचं, जिथे उठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. स्पष्ट झालं तरी पण कळत नाही आपल्याला कसं करायचं. म्हणून तिथे निवांत हो, पहिलं उगार आहे निवांत क्षीणशिवा ती सायाचे करसी प्रपंच दिनशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. का नाही तू स्मरण करत, मग हरी कुठे आहे तुला बाहेर शोधायचं नाहीये. जिथे आहे तिथे, जिथे मी म्हणतो तिथेच तो हरी आहे. हरी आहे म्हणजे ते स्वरूप आहे. ती नावं सगळी देवाची वेगळी वेगळी दिली, रामकृष्ण म्हणा, हरिहरी म्हणा, वेगळं. कळलं मी काय म्हणतोय, हे कळत नाही म्हणून कुंभ यात्रेला लोक जातात. कुंभ इथे पडला आणि ते जाते यात्रेला. असो का लोक म्हणजे हा कोण का आपल्याला शाळा शिकवतोय असं नाहीये. संतांना काय सांगायचं मी सांगतो तुम्हाला की देहादेही एक सर्वा घटी राम. हा सर्व घटाघटामध्ये हे चैतन्य आहे. फक्त माझ्याकडे आहे की तुझ्याकडे ह्याच्याकडे नाही, कुठेही पाहते तो रामच आहे. म्हणतेच काय भजन पण आहे, मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया. गातो आपण, कळत नाही बरोबर. इथे पाहता आलं पाहिजे प्रत्यक्ष की सर्वत्र हे चैतन्य आहे. चैतन्य स्वरूप म्हणजे ज्याला आकार नाही, रंग रूप काही नाही, पण ते आकाराला आलेलं आहे. ते प्रत्येक रूपारूपाने आकाराला आलेलं आहे. मग कोणाबद्दल द्वेष येणार, कोणाबद्दल दुजेपण येणार, कोणाबद्दल दुजेपण येतच नाही. सगळे आपलेच असं जे वाटतं ना. म्हणून आपल्या ठिकाणी ती ईश्वरी शक्ती नांदते की ते चैतन्य स्वरूप नांदते आणि समोरही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आरशात मी मला पाहतो तर मी मला नावं ठेवतो का, मला मी छानच दिसतो, कशी दिसलं मी छान दिसतोय मला वाटतं ना, बाकीच्या काही वाटत. तसं सगळे जर आपलेच असले तर सगळे छानच आहे. सगळे पण नाही तर मीच सगळं आहे, मीच सर्वत्र आहे. हा जर भाव आला तर सर्वाघाटी राम कळला. नामस्मरण करताना हे भाव आपल्याकडे यायला पाहिजे. लक्षात ठेवा की एका म्हणजे हा जो हे एकच चैतन्य आहे ते प्रत्येक रूपारूपामध्ये प्रगट आहे. पुन्हा पुन्हा संत सांगतायत पण ते आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला त्याचं पाहता येत नाही.
आपलं पाहणं हे दुजेपणाने पाहणंच होतं. आणि हे दुजेपणाने पाहणं बाजूला करण्यासाठी नामस्मरण घ्या म्हणतात. म्हणून नामस्मरण अगदी सोपं आहे खरं सांगणं. पण सोपं म्हणजे कसं, नुसतं नाम घेणं म्हणजे सोपं असं म्हणतात तेही कंटाळ येतात लोकांना. माझ्याकडे मोठे चांगले नट होते, आता ते नाही, दाजी भाटवडेकर म्हणून नाव. आणि महाराजांची प्रवचनं जेव्हा हिंदूजाला असायची तेव्हा ते एकदा ते इकडे ऐकायला आले आणि त्यांना आवडलं. तर ते म्हणाले, मला तुम्ही देव दाखवाल का? महाराजांना विचारतो. हो म्हणाले, महाराजांना दाखवेल ना, मी सांगतो तसं करा. आधी अनुग्रह घ्यायला सांग, तर अनुग्रह. आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही नामस्मरण करा. हा करतो ना म्हणाले. 20 मिनिटं करायची. हो, एवढं सोपं आहे, 20 मिनिटं करायला काय हरकत आहे. आणि ते जे गेल्यानंतर त्यांना कधी भेटायला आले नाही. बरेच दिवस दिसले नाही. तर एक दिवस परत हिंदूच्या जातात. ते तिथे मराठी कलाकारांचं सगळं हे आहे ना, ऑफिस सारखं आहे म्हणा, की तिथे नाटकं वगैरे होतात. तिथे त्यांना दिसले तर महाराजांचं नाव, ओ इकडे आले आले नमस्कार केले. काय म्हणतात? नाही हो जमत 20 मिनिट म्हणून आलो नाही मी तुमच्याकडे. प्रामाणिकपणे सांगितलं. आपण सांगत पण नाही प्रामाणिकपणे, पण त्यांनी प्रामाणिक सांगितलं नाही जमत आहे 20 मिनिटं काय आपल्याकडनं जमणार. कारण नाम घ्यायचं म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं हे कळलं नसेल तर कसं कळणार. लक्षात घ्या. म्हणून म्हणतो ना, हे नामस्मरण आहे सोपं कधी, ज्याला जर कळलं तर सोपं. नाही तर नुसतं शब्द बोलणं सोपं नव्हे. शब्द बोलताना आपण म्हणतो पण थोडा कंटाळा येतो. किती वेळ बोलायचं बस झालं म्हणतो आपण. जिथे कंटाळा येतो म्हणजे आपल्याला ते कळलेलंच नाही. आपल्याला हे अनुभवता आलं पाहिजे की जर राम म्हटलं की हे स्वरूपच आहे आणि स्वरूप जिथे आहे तेच राम म्हणतं. म्हणजे स्वरूपाला सांगते तू राम आहेस. म्हणजे ही आपल्या ठिकाणी ही जे मन आहे, ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेने जाणीवेला सांगायचं तू राम आहे. आज जाणीवेला राम नाही म्हणत, ती देहाला दिलेलं नाव मी म्हणते. हा फरक. प्रत्येक जण मी म्हणतो तो देहाला काय नाव दिलं ते मी, आणि ते मी म्हणून तिथून तो जीवनाची सुरुवात करतो. पण त्याला सगळे वेगळे वेगळे दिसतात. त्याने मागे जायचंय. हा जो मी म्हणणारा जो आहे तो देहातून प्रगट आहे. देह म्हणजे तो नाही, तर देहातून तू प्रगट आहेस, तो तू राम आहेस. आणि म्हणून देहभाव बाजूला गेला तर तो राम प्रगट झाला. आणि जोपर्यंत देहभाव प्रगट होत नाही तोपर्यंत राम प्रगट होत नाही. म्हणून संत काय सांगतायत, जब मैं था तब भरी नहीं था, जब भरी था तब मैं नहीं. हा जो अर्थ आहे तो कळला पाहिजे. जिथे मी म्हणत बसा, मी अमुक आहे, मी असा आहे तसा, तोपर्यंत नामस्मरण होत नाही. जेव्हा प्रत्येक क्षणोक्षणी वाटतं की सर्व जीवन परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचा, हा बोध कळला पाहिजे, मनापासून कळला पाहिजे. पाठ करायचा नाहीये, आपल्या अंतर्मनामध्ये हा बोध मुरला पाहिजे की हे सर्व आहे चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून हे जे चैतन्य स्वरूपाचं सर्व रूपाने प्रगट आहे, पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहणं म्हणजेच ईश्वर स्मरण. तिथे नाम घ्यायचीच गरज पण नाही खरं सांगतो. पण संत मग आपण सांगत नाम घ्या. कारण नाम घेतलं, देवाचं नाव घेतलं तर अगदीच नाही तर देव तरी आठवतो. मग कोणताही राम म्हटलं राम आठवतो, कृष्ण म्हटलं कृष्ण आठवतो, एवढं. पण ते खरं पुरेसं नाही, हे कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरु मुखातून नाम घ्या म्हणतात. सद्गुरु त्या नामामध्ये शक्ती देतात. शक्ती नाही देत, ज्ञान देतात. राम म्हणायचं तर राम म्हणजे कोण हे ज्ञान देतात, म्हणून शक्ती देतात, तो भाव देतात. राम म्हणतात तो भाव घालून राम म्हणणं का आहे, तो राम आहे. म्हणजे आहे मी आहे तोपर्यंत माझ्याकडे द्वेष आहे. तुझेपणा आहे तिथे द्वेष आहे, तुझेपणा आहे तिथे राग आहे, तुझेपणा आहे तिथे मोह आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. हे सगळं आहे. आणि हे सगळं जर बाजूला करायचं असेल तर तो राम कळला पाहिजे. तो राम एकदा कळला की हे सगळं बाजूला होतं. लक्षात घ्या कसं आहे. आज आपलं जीवन म्हणजे तुझं माझं ह्याच्यात इतकं गुंतलेलं आहे की त्याचं आपल्याला बाहेरच पडता येत. एकदा जर हे कळलं तर ते वैराग्य निर्माण झालं म्हणून समजा. वैराग्य म्हणजे बाहेरून खेचून आणायचंच नाही, ते आतून प्रगट झालं पाहिजे की सर्व जे आहे ते परमेश्वराचं आहे. हा भाव जेव्हा प्रगट होतो तेव्हा तिथे वैराग्य प्रगट. आणि म्हणून हे जे राम सर्वाघटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्र. त्यांनी उदाहरण दिलं की जसं सूर्य एक आहे आणि सगळी किरण आहेत. म्हणजे सूर्य हा जो प्रकाशक आहे
हा प्रकाश जिथे सूर्याकडे आहे तोच प्रकाश प्रत्येक किरणामध्ये आहे. आता कोणाकडे जास्त प्रकाश आहे की कोणाकडे कोणत्या किरणाकडे जास्त आहे, कोणत्या किरणाकडे नाही, सगळीकडे समान आहे. सगळीकडे समत्वाने ते प्रकाश तत्व आहे. तसं प्रत्येकाकडे हे स्वरूप समत्वाने आहे, कमी जास्त कुठेच नाही. साखरेच्या प्रत्येक गोणीतली गोण भर साखर घेऊन एक तरी कमी गोडीचा आहे की एक जास्त गोडीचं बघायला गेला तर सगळे सारखेच आहे. म्हणून हे जे समत्वाने पाहता आलं पाहिजे की ही तत्व हे असं आहे, आणि म्हणून हे तत्व लक्षणाचे घेण्यासाठी नाम घे. नाम कसं घेशील? आहे तो रामच आहे. मी म्हणतो तोही राम आणि तू म्हणतो तोही राम. तिथे रामाशिवाय दुसरं काहीच नाही. रामाशिवाय म्हणजे स्वरूपाशिवाय दुसरं काही, या चैतन्य स्वरूपाशिवाय ह्या विश्वामध्ये दुसरं काही नाहीये. पण आज तिथे तो विसर आहे प्रत्येकाला, त्याच्यातून तुझं माझं झालंय आणि त्याच्यातूनच सगळे भेदभाव सुरू झाले आणि त्याच्यातूनच भांडण तट्टे सुरू. म्हणजे कुटुंबामध्ये राहा किंवा समाजामध्ये राहा, तिथे भेदभाव हा दिसतो. का दिसतो? कारण खरा परमेश्वर कळला नाही म्हणून. महाराज नेहमी म्हणायचे, जर जगामध्ये लोकांना खरा परमेश्वर असा आहे जर कळेल तर सगळ्या जगातली युद्ध, भांडण तंटे, द्वेषमंत सगळं जाईल आणि जग सुख शांती नांदेल. संतांनाही तेच सांगायचंय. कारण सर्वत्र ही चैतन्य शक्ती असेल हे जर प्रत्येकाला आपल्या आतून कळलं, मनापासून सगळ्यांना, तर भांडण तंटे कुठे येणार? आपण एकच आहोत हे कळतं. हे आपण एकच आहोत म्हणजे चैतन्य स्वरूपात एक आहोत म्हणजे नेमकं काय? परत इथे गोंधळ होतो. परत एक म्हणजे एकच, मग इथे वेगळं वेगळं असं काही नाही. आपण सगळे भारतीय एक आहोत म्हणजे काय? भारतीय आहोत हा भाव आपल्याकडे असल्यामुळे भारतीयत्वाच्या अंगाने आपण एकत्र आहोत, एक आहोत. प्रत्येकाचं जीवन वेगळं वेगळं आहे प्रत्येक रूपाचं, पण भारतीय म्हणून एक. तुम्ही कुठे अमेरिकेत जा आणि तुम्ही भारतीय कोण आहेत म्हटलं आम्ही भारतीय आहोत म्हणणार ना. भारतीय दाखवा कुठे आहे, दाखवता येत. तसं आपण चैतन्य स्वरूप आहोत, दाखवा नाही दाखवता येणार, पण आहे हा भाव धरावा लागतो, आहे. म्हणून आपण जे आहोत हे स्मरण आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणून हे जर स्मरण, जर ही गोडी जर लागली, ह्या भावातून पाहायची गोडी लागली पाहिजे. नुसतं राम 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 म्हटलं की झालं नव्हे. सतत कसं पाहशील? सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूप. कुठेही पहिलं काय लक्षात आलं पाहिजे? चैतन्य स्वरूप. पण त्याला नाव दिलं राम, तर म्हणे हा राम आहे. सगळीकडे रामच आहे. मला मग सगळीकडे राम दिसतो असं म्हणतात ना संत. हा सगळे राम दिसतो म्हणजे सगळे रूपच दिसतात त्यांना. तो राम धनुर्धारी राम दिसत नाही, तिथं रूप दिसतात. त्या प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. हा भाव त्याच्याकडे पक्का आहे म्हणून त्यांना सगळे राम दिसतो. माणसं वेगळी दिसतात, नाही दिसत असं पण नाही, पण दिसतात. पण ते सगळी चैतन्य स्वरूपच त्या विविध रूपाने प्रगट आहे. जसं एकच सूर्य आणि अनेक किरण म्हणजे प्रकाश विविध रूपाने प्रगट आहे, तशी ही सगळी रूपं विविध रूपाने प्रगट आहे. हा भाव तिकडे. म्हणून हा भावातून तुम्ही हे जर अभंग ऐकला तर तुम्हाला ते लक्षात येतं की त्याचा अर्थ काय? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत पुसरी विरला जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी. शमदम म्हणजे भेदभाव करणं सुद्धा तिथे आपण स्वरूपाशी वैर साधलं म्हणून समजा. शमदमा वैरी हरी झाला सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र. हे नुसतं वाक्य म्हणत बसलं तरी ते नामच म्हणत. सर्वा घटी राम गुणगुणत बसा आणि बघत बसा. सर्वा घटी राम देहा देही एक. प्रत्येक देहादेहामध्ये आहे राम आहे, चैतन्य. म्हणजे बायको नवऱ्याचं भांडण जर होत असेल तर सर्वा घटी राम देहा देही. भांडण पाचलं जाईल ना, कशाला पाहिजे भांडण? तू राम आणि मी पण राम. ते सीता नाही, तूही राम मीही राम, तीच केले झगडा म्हणतोय असं होईल ना. म्हणून सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञान देवा चित्ती हरी पाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झाला. या जन्मात मुक्त तर पुढच्या जन्मात तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना, मागिलिया जन्मा मुक्त झालं. कळलं? मी मुक्त झालो, पण मुक्त व्हायला पाहिजे. हे जर कळलं तर मुक्त झाला. खूप तपश्चर्या, 12 वर्ष तपश्चर्या करायची गरज नाही. फक्त ह्या भावातून राहण्याचा अभ्यास करा. सगळीकडे
चैतन्य स्वरूपच आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, म्हणजेच राम आहे. मी म्हणतो तिथेही तो राम आहे आणि समोर म्हणतो तिथेही राम आहे, म्हणजे ह्याला आत्माराम म्हणतो आपण. आत्मा म्हणजे मी. आत्मा हा शब्दाचा खरा अर्थ काय? मी. आत्मज म्हणजे आपलं, असं म्हणतो ना आपल्या मुलांना म्हणजे आत्मज असा शब्द, संस्कृत शब्द आहे. म्हणून हा आत्मा आहे तोच राम आहे, म्हणून आत्माराम. म्हणून सर्वत्र हे जे चैतन्य म्हणजे स्वतःच्या ठिकाणी जे राम म्हणून पहा, अगदी पायाच्या बोटापासून वरती डोक्यापर्यंतच्या राम 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 म्हणजे तो जी स्पंदन जाण्याला लागाल रामच आहे. रामच म्हणजे चैतन्यच आहे. राम म्हणायचं असेल तर थोडं राम म्हणा बघूयात. आता एवढं सगळं सांगितलं, थोडंसं नामस्मरण केलेलं बरं. मी म्हणून तुम्ही म्हणा राम 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 हा बेंबीच्या देठापासून येतो हे बघा, लक्षात घ्या. ध्वनी जो आहे हा ध्वनीच्या बेंबीच्या वरती जे केंद्र आहे तिथून हा ध्वनी प्रकट होतो. परावाणी तिथून प्रकट होते. तिथून असं ते मुखामध्ये येतं. राम म्हणतात नुसतं ओठात येत नाही, आतून ते स्फुरण असतं. म्हणून राम असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा ते राम भावामध्ये तो भाव तिथे प्रकट व्हायला लागतो आणि मन शांत होतं, निवांत होतं. म्हणजे ह्या साध्या साध्या युक्त्या आहेत, पण ते पुन्हा 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 करून मग परत दृष्टी झाली पाहिजे. सर्वागटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सत्रश ज्ञान देवा चित्ती हरिपाठ. इथे तर प्रेम निर्माण झालं तुम्हाला सुद्धा. ज्ञानेश्वरांना प्रेम आहे, तुम्हाला प्रेम आहे का बघा. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा सर्वागटी मागेलिया जन्मा मुक्त झालो. म्हणून मुक्त होण्याची कला. मुक्त कशातून? अज्ञानातून मुक्त. आतापर्यंत जे आपण विसरात आहोत अज्ञानातून, त्याच्यातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ह्या भावामध्ये आपल्याला पुन्हा 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 नाम घ्या किंवा विचार करा, चिंतन करा किंवा अभंग असे त्या भावामध्ये म्हणत राहा. सगळं आहे ते नामस्मरणच आहे, म्हणजे स्वरूपस्मरण आहे. म्हणून स्वरूपस्मरण हे कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला दिलेलं आहे. ते स्वरूपस्मरण करताना पुढचा अभंग आहे, पण तो अभंग म्हणायला जरा वेळ कमी पडेल, पण म्हणून तर घेऊया. काय म्हणतात ते बघू. काय म्हटलंय? हरी नाम जपे तो नर दुर्लभ. पहिलं सांगू असं नाम घेणं लोक दुर्लभ आहे, आपण आता जास्त व्हायला पाहिजे असं ते सांगते. हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ. रामकृष्ण. रामकृष्ण म्हणायला काय कठीण आहे का? पण भाव धरायला कठीण आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधले तयासी लादली सकळ सिद्धी. उन्मनी साधायची आहे. उन्मनी साधली राम म्हणजे जसं आता आपण राम म्हणतो ना, ते राम म्हणता 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 ही जी जाणीव आहे ही जाणीवीचं रूपांतर म्हणजे जाणीवीची अवस्था उन्मनी अवस्थेत जाते. उन्मनी अवस्था म्हणजे फक्त रामच आहे, रामाशिवाय दुसरं काही नाही. ह्या भावामध्ये जेव्हा तन्मय होते जाणीव त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. त्या डोळे उघडे करून बघितलं त्याला सगळीकडे राम राम म्हणजे चैतन्य दिसतं, त्या असतं ती उन्मनी अवस्था. म्हणून ह्या नामस्वरूपच म्हणणार ज्याला उन्मनी अवस्था प्राप्त. उन्मनी अवस्था म्हणजे सर्वत्र रामच आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. आणि मी म्हणतो तिथेही चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. ह्या भावापर्यंत पोहोचला तर ते खरं नामस्मरण झालं. म्हणून राम कृष्ण नामी उन्मनी साधली तयासी साधली सकळ सिद्धी. सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. आपल्याला सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे असं वाटतं ना. कोणाच्या मनात काय ओळखता येतं का? हो, बरेच लोक येतात. तुमच्या तुम्हाला कळतं का भविष्यात काय झालं, पुढे काय होणार? या सगळ्या सिद्धी आहेत, कळतात. काही लोकांना कळतात, पण त्यात अडकून नको, डोकं खराब होईल तुमचं. समजा समोरचा माणूस तुमच्याबद्दल वाईट विचार करतो आणि तुम्हाला कळतं हा माझ्याबद्दल वाईट विचार करतो, मग आपले दात थोडं आपणच कापायला लागतो ना.
आणि काही सामान तुम्हाला चढवतोय, बाबा तुम्ही काय छान बोलता, काय काय काय, आणि मनात म्हणत कसला माणूस आहे. आणि जे तुम्हाला कळलं तर काय तुम्ही करा, कळत नाही ते बरं आहे ना, तो कौतुक करतो, चला राम सर्वागती राम, हा बोध तुम्हाला बघा. म्हणजे ह्या सिद्धीच्या, म्हणून काय म्हटलंय वाक्य, सिद्धी बुद्धी धर्म ते हरिपाठी पुढचं आहे आधीचं. रामकृष्ण वाचा नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. त्याला आपोआप या सगळ्या सिद्धी प्राप्त होते. पण सगळ्या सिद्धी प्राप्त होताना ते पुढे काय सांगतात बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. साधूची संगत पाहिजे, नाहीतर गडबड होईल. म्हणून सिद्धी म्हणजे ह्या अनेक सिद्धी म्हणतो, त्यात स्वरूप सिद्धी. बुद्धी म्हणजे ते निश्चय असतो, सर्वत्र चैतन्य स्वरूपात आहे. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म, धर्म म्हणजे हे जे आचरण आपल्याकडे येतं, सगळं वागणं जे आहे, कर्तव्य धर्म म्हणतो, ते ज्या स्वरूप भावातून होतं ते आपोआप ते तिकडे निर्माण व्हायला लागतं, आपोआप तिथे होतं. सगळं आपण त्या पद्धतीने पाहायला लागतो. पण ते तिथे साधूची संगत हवी, नाहीतर ते डोकं खराब होतं. परत मला आता सगळं कळतंय असं जर वाटायला लागलं तर परत घेत परत घसर आहे, घसर नाही. म्हणून फार सावधपणे हे केलं पाहिजे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. प्रपंच करायचं आपलं, विसरायचं नाही, संसार करायचा आहे, ते सगळ्यांना धरून निघायचं आहे. एक तर जंगलात जाऊन बसायचं नाही, जंगलात बसून तुम्हाला तुमचा पुरुषार्थ साध्य करता येणार नाही. लक्षात ठेवा. हिमालयात जाणारे आहेत, हिमालयात येतात ते नागा साधूगड, हिमालयात जातात, इथे जातात. उपयोग कोणाला? जो जगाला उपयोगी पडतो तो खरा योगी, नाहीतर त्याला योगी कसा म्हणायचा? जो सर्वांना उपयोगी पडतो योगी, सर्वांसाठी जो आनंद देतो तो योगी. आणि जर तुला हे चांगलं कळत असेल तर तू सगळ्यांना आनंद देशील, नाही तर दुःख कशाला द्यायला जाशील. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, स्वरूप स्मरणातून हे सगळं आपल्याकडे येतं. प्रपंची निवाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. जर हे नाम तुम्हाला स्वरूप स्मरण कळलं तर दश दिशांमध्ये हे चैतन्य स्वरूपाचं आहे, दुसरं काही नाही. ही जेव्हा समदृष्टी प्राप्त होते त्या प्रेम भावातून तुम्ही सगळ्यांकडे पाहायला लागता, तेव्हा तुमचं सगळं परिवर्तन झालं. म्हणून तुम्ही ते स्वरूपातून गेलेलं आहात. आता हे ओळखणार कधी तुम्ही? विचार करा, सगळ्यांकडे बघा, राम दिसतो का? राम दिसतो म्हणजे चैतन्य दिसतं का? उठल्यापासून राम राम म्हणता आलं पाहिजे, रात्री झोपेपर्यंत. म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये ते स्मरण असायला पाहिजे, जे आहे ते चैतन्य स्वरूपात. चैतन्य स्वरूप नाही कळतं, सद्गुरूंचं आहे. सुपर. आपण सद्गुरूंचे आहोत, सगळी रूप त्या सद्गुरू तत्वाचीच आहे. तिथे सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध जेव्हा आपल्याला लक्षात येतो, त्या सद्गुरू भक्ती तिथे जर करायला लागलो तरी हे सगळ्यांना प्राप्त होतं. आणि असं हे सगळ्यांना प्राप्त हो तरी पुन्हा सद्गुरूचरणी प्राप्त. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अंतरावते. सद्गुरुनाथ महाराज